तुम्हाला माहीत आहे का कोल्हापूरच्या महालक्ष्मीची कहाणी. आटपाट नगराची श्री महालक्ष्मीची कहाणी. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक पवित्र व ऐतिहासिक नगर असून त्याला आटपाट नगर असेही म्हटले जाते. या नगरातील श्रेष्ठ देवी आणि म्हणजे श्री महालक्ष्मी अंबाबाई होय. पूर्ण नगरीतून कोल्हापूर नावाचा एक भल्लाक राक्षस होता. त्यातून ऋषीमुनी आणि सामान्य लोक खूप त्रास द्यायचा. त्यामुळे पृथ्वीवर अहंकार माजला. सर्व देवांना एकत्र येऊन आदिशक्तीची प्रार्थना केली. देवांचा विनंती देवी महालक्ष्मी अंबाबाई रूपात अवतरली. देवी आणि कोल्हापुरात यांचा भीषण युद्ध झाले. अखेर देवांनी आपल्या पराक्रमाने कोल्हापूरचा वध झाला. मारता कोल्हापूर देवीकडे वर मागितलं की माझ्या नावाने हे स्थान ओळखले जावे. देवीने यांची विनंती मान्य केली आणि त्या स्थळाला कोल्हापूर असे नाव पडले. देवी श्री महालक्ष्मी या ठिकाणी कायम वास करतात निर्णय घेतला. यामुळे कोल्हापूर हे शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध झाले. श्री महालक्ष्मी देवी ही शक्ती, समृद्धी आणि न्यायाची प्रतीक मानली जाते. आटपाट नगरा हे व्यवहार केला, संस्कृती आणि भक्तीचे केंद्र मानले जाते. आजही लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी